महापालिका निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. संयुक्त आघाडी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही काही जणांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्यानंतर त्यांना माघार घेण्यास सांगूनही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या 5 उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना पक्षाने आपला पाठिंबा दर्शविला. राष्ट्रवादी पवार सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा आणि शरद पवार साहेब यांची युती आहे, आघाडी आहे. ह्या आघाडीमध्ये काही लोकांना चुकून काही एबी फॉर्म दिले गेले होते. प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या भागामध्ये सुद्धा तिन्ही उमेदवारांना तुतारी ही दिली गेली होती, परंतु त्यांना माघार घ्यायला सांगितली, त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळं शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे, तर त्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही प्रचार करू नका. सांगायचं तात्पर्य हेच आहे की सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये आणि जे 4ही उमेदवार अशोक हरणावळ असले, मी धनंजय जाधव, दीपाली बारवकर, अक्षता लांडगे हे आम्ही 4ही जण विजय होणार आहोत. तर त्याच्यामध्ये थोडीफार मतं कमी पडू नयेत यासाठी पक्षाने शिस्तभंगाची त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि 4ही उमेदवार नवी पेठ पर्वती भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजय होते. शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रचार चालू ठेवला तर आपल्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो का? नाही, काही परिणाम होणार नाही, कारण लोकांना माहिती आहे की काम करणारे कोण आहेत. काम करणारे आम्ही आहोत. त्याच्यामुळं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि तरी त्यांनी प्रचार केला तर काय फरक पडणार आहे? लोक जाणते आहेत, लोकांना माहिती आहे की मतं कोणाला दिले पाहिजे, त्यामुळे मतं आम्हाला मिळतील, आम्ही विजयी होऊ. काहीच म्हणायचं नाही आहे, कारण आम्ही ज्या पक्षासोबत आहोत आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही सक्षम नेतृत्व करणार आहोत आणि समोर कुठलाही पक्ष येऊ दे, कुठलाही चिन्ह येऊ दे, आम्हाला त्याचा काहीच फरक पडत पण नाही. ते युतीमध्ये लढत होते तुम्ही, शरद पवार आणि अजित पवार हे दोघं युतीमध्ये नाही, पण आता साहेबांनीच आम्हाला नोटीस दिलेली आहे की तो पक्ष काय काम करणार. म्हणजे त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही जे पॅनलचे 4 उमेदवार आहोत हे आमचेच घड्याळ्याचे आहेत. त्याच्यामुळं तुतारीचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. कारवाई शरदचंद्र पवार पक्षाने केल्याने फरक पडणार आहे का? त्याच्या उमेदवारीमुळे फरक पडत का आपल्याला? काही एक लक्षात आहे, कारवाई ही होणं गरजेचं आहे. ज्या अर्थी पवारसाहेब हे मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत. अजित पवार साहेब हे शब्द दिलेला पक्का आहे. म्हणजे महाराष्ट्रात जे शब्द देतात एकमेव नेता आहे अजित पवार, की ते दिलेला शब्द पाळणारा नेता आहे. त्यामुळे लोकांचं पुणे जिल्ह्याचा विश्वास आहे. म्हणून आज पुण्यामध्ये एकतर्फे भारतीय जनता पार्टी की म्हणत होती की आमची सत्ता येणार आहे, पण आज पुण्यातलं चित्र बदललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचा महापौर 100% होणार आहे हे आज पुण्यातली नागरिक म्हणतात.